नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? सकाळचे वाजले 6:30. बाहेर बघा किती अंधार आहे. इकडे आत माझी चपाती भाजीची गडबड सुरू होती, कारण की मिस्टरांना डब्बाही पाहिजे असतो, नाश्ताही करून जातात. स्वयंपाक पाणी झाला की इकडे भांडी वगैरे घासून घेतली मी. मिस्टर तिकडे नाश्ता करत होते, तोपर्यंत म्हटलं मी किचन ते आवरून घेते. मग किचन आवरून घेतलं, इकडे भांडी घासून घेतली. आज गुरुवार आहे, मुलाला सुट्टी आहे, पण मिस्टरांना तर कामावर गेलंच पाहिजे. म्हणून इकडे मिस्टर निघालेले नाश्ता वगैरे करून डब्बा घेऊन कामावर. इकडे मस्त सकाळ सकाळी उजडलेलं दिसायला लागलेलं. बाहेर मस्त प्लॉट बघितला, आजूबाजूला बघितला, अजून सूर्य काय निघाला नव्हता. मुलगा इकडे तोपर्यंत झोपलेलाच होता. म्हटलं झोपू द्या, आज त्याची सुट्टी आहे. मी नुसतं गरम पाणी रोज पित होते, म्हणून सगळे मला बोलत होते गरम पाण्याने काही सर्दी जाणार नाही, तू ओवा टाकून उकळवून पाणी पेत जा. म्हणून मी ओवा टाकून उकळवून पाणी पेत इथे मोबाईलवर टाईमपास करत बसले. आता मिस्टर केले नॉर्मल घरातली कामं, जी बाईची गडबडीची सकाळची कामं असतात, ते माझा डब्बा स्वयंपाक वगैरे झालेला होता. मग आता मुलगाही झोपलेला होता, म्हणून मी ते माझ्यासाठी रील वगैरे शोधत होते. थोड्या वेळाने मुलगा उठला, त्याला नाश्ता दिला. तर तो म्हणत होता आज पण सुट्टीच्या दिवशी चपाती भाजी खाऊ मम्मी, मला दुसरं काहीतरी पाहिजे. त्याचा नाश्ता पाणी झाला. त्याच्या वयाच्या मुलांशी, लहान मुलांशी मस्त गप्पा मारत बसलेला. त्याला म्हटलं आंघोळ करून घे. त्याने आंघोळ करून घेतली. इथे आंघोळ करून मस्त परत खेळायला निघालेला. तेवढ्यात मी माझी कामं सगळी घरातली आवरून कपडे वगैरे धुतले. सगळं घरातली कामं झाली. आता म्हटलं मला वेळ भेटला, मुलगाही खेळायला गेला. मग मस्तपैकी तयार झाले, व्हिडिओ शूट करायला घेतले. आजचा माझा दिवस असा होता. तुमचा कसा होता नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.